नमस्कार मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक या परीक्षेतील सामान्य ज्ञान या विषयाचा आपला हा भाग 7 असणार आहे। यामध्ये आपण मुंबईच्या स्थानिक भूगोल जो आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर हा मुंबईचा नकाशा आहे। यामध्ये तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवायच्या आहेत। वेस्टर्न साइडला अरेबियन सी आहे, त्यानंतर नॉर्थ साइडला वसई क्रीक आहे, उल्हास नदी आहे। ईस्टर्न साइडला उल्हास नदी आहे, ठाणे क्रीक आहे म्हणजेच ठाण्याची खाडी आहे। आणि साऊथ साइडला अरेबियन सी आहे। वेस्टर्न साइडला म्हणजेच पश्चिम बाजूला मानोरेची खाडी आहे, मालाडची खाडी आहे। तर इत्यादी बाबी तरी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। त्यानंतर बृहन्मुंबई आणि नवी मुंबई यांची सीमा पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे। ही जी ठाणे खाडी आहे याच्या पश्चिमेकडील भाग म्हणजेच बृहन्मुंबई आहे आणि याच्या पूर्वेकडील भाग म्हणजेच नवी मुंबई आहे। मुंबई हे 20 दशलक्ष लोकसंख्येसह भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे। हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सालसेट बेटावर आहे। हा नाव लक्षात ठेवायचं आहे। 18व्या शतकात मुंबईतील मूळ 7 बेटे ब्रिटिशांनी विलीन करून एक मोठे बेट बनवले आहे, म्हणजेच मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे। मुंबईच्या मूळ 7 बेटांवरती 22 टेकड्या होत्या, त्यापैकी बहुतांश टेकड्यांना उद्ध्वस्त करण्यात आले आणि याचं कारण म्हणजेच जे बेट होते त्यांना जोडण्यासाठी उतळ भाग बनवण्यासाठी त्या टेकड्यांना तोडण्यात आलं होतं। तर मुंबईतील काही महत्त्वाच्या टेकड्या आहेत त्या पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे। मलबार हिल आहे, शहरातील सर्वात उंच ठिकाण आहे। कुंभाळा टेकडी आहे, अटॉप हिल आहे, शिवडी टेकडी आहे, गिल्बर्ट हिल आहे, वरळी टेकडी आहे, पाली टेकडी आहे, माझगाव टेकडी आहे, सायन हिल आहे, महाकाली टेकडी आहे, गोलंजी टेकडी आहे, पुलशाची डोंगरी आहे, सलामती टेकडी आहे, कान्हेरी टेकडी आहे। इत्यादी टेकड्या तुम्हाला मुंबईतील आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत। मुंबईतील सर्वात उंच ठिकाण तुम्हाला विचारलं तर मलबार हिल हे ऑप्शन टिक करायचं आहे। त्यानंतर शहराच्या हद्दीमध्ये 3 डोंगर रांगा आहेत। घाटकोपरच्या स्टेशनजवळ घाटकोपर टेकड्या आहेत। ट्रॉम्बे हिल्सने शहराच्या पूर्वेकडील ट्रॉम्बेचा मोठा भाग व्यापलेला आहे आणि पवई हिल्सने शहराच्या उत्तरेकडील भाग व्यापला आहे। तर मुंबई शहरातील 3 डोंगर रांगा म्हणजेच घाटकोपर टेकड्या, ट्रॉम्बे हिल्स आणि पवई हिल्स या महत्त्वाच्या 3 डोंगर रांगा आहेत। पवई हिल्समध्ये विहार आणि तुळशी नावाचे 2 तलाव आहेत आणि शहराचा सर्वोच्च बिंदू जो की 450 मीटर आहे तो पण पवई हिल्स येथेच आहे। त्यानंतर मुंबई क्षेत्रातील काही महत्त्वाचे तलाव आहेत। शहरात 3 तलाव आहेत। विहार तलाव, तुळशी तलाव हे राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत आणि यापासूनच शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। आणि तिसरं म्हणजेच पवई तलाव आहे आणि हा तलाव मध्य मुंबईमध्ये आहे। त्यानंतर खाडी किनारे आहेत म्हणजेच बे आहेत। यामध्ये खाडी आणि खाडी किनारा यांच्यामध्ये फरक असतो। ब्लॅक बे हे शहरातील सर्वात मोठी खाडी आहे। ब्लॅक बेची किनारपट्टी हा 4 किलोमीटर लांबीचा एक उलटा सी आकाराचा प्रदेश आहे। हा बाब इथे लक्षात ठेवायची आहे आणि मरीन ड्राईव्ह याच भागावरती आहे। आपण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे। मरीन ड्राईव्हच्या उत्तरेस वरळीची खाडी आहे। खाडीच्या मध्यभागी 14व्या शतकातील मुस्लिम संत हाजी अली यांची कबर आहे। आणि तिसरी म्हणजेच माहीमची खाडी आहे। ही शहरातील 2ऱ्या क्रमांकाची खाडी आहे आणि मिठी नदी जी आहे ती माहीम खाडीमध्ये जाते। तर मुंबई क्षेत्रातील 3 महत्त्वाच्या खाड्या म्हणजेच ब्लॅक बे खाडी आहे, वरळीची खाडी आहे आणि माहीमची खाडी आहे। तर ह्या खाड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। मरीन ड्राईव्ह जो आहे उलटा सी हा ब्लॅक बेमध्ये आहे आणि मुस्लिम संत हाजी अली यांची कबर हे वरळीच्या खाडीमध्ये आहेत। त्यानंतर खाड्या आहेत। मुंबईला त्यांच्या किनारपट्टीवर 2 खाड्या आणि खारफुटी असलेले असंख्य खाड्या आहेत। खारफुटी शहराला लागून असलेल्या विस्तीर्ण भरती ओटीच्या चिखलाला लागून आहेत। चिखलाला म्हणजेच जे मड फ्लॅट्स असतात त्याला आपण खारफुटी म्हणतात आणि ते शहराला लागून असतात। उत्तरेला वसईची खाडी, पूर्वेला ठाणे खाडी। या दोन्ही खाड्या सालसेट बेटाला मुख्य भूभागापासून वेगळे करतात। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। शहराच्या आत मालाड किंवा मारवे खाडी आहे, गोराई किंवा मनोरी खाडी आहे आणि या दोन्ही खाड्या उपनगरीय क्षेत्रामध्ये आहेत। माहीम खाडी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषा तयार करते। दोन्ही जिल्हे म्हणजेच मुंबई शहर असेल आणि मुंबई उपनगर असेल या दोन्ही जिल्ह्यांची सीमारेषा माहीम खाडी तयार करते। त्यानंतर काही महत्त्वाचे आयलँड आहेत। एलिफंटा बेट, बुचर आयलँड, आयस्टर रॉक, क्रॉस आयलँड, मिडल ग्राउंड इत्यादी महत्त्वाचे बेटे आहेत।
त्यानंतर मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्याबद्दल पण आपल्याला माहिती असायला पाहिजे। तर प्रथम आपल्याला जिल्हा मुंबई शहर यांच्याबद्दल बघायचं आहे। याचे स्थान म्हणजेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे। 18 मिनिटं 52 सेकंड आणि 19 मिनिटं 4 सेकंड उत्तर अक्षांश आणि 72 मिनिटं 47 सेकंड आणि 72 मिनिटं 54 सेकंड पूर्व रेखांश दरम्यान वसलेला आहे। अक्षांश आणि रेखांश मुंबईचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। 3 बाजूंनी पाण्याने वेढले आहे। पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला आणि पूर्वेला ठाणे खाडी आहे आणि उत्तरेस मुंबई उपनगर या जिल्ह्याची सीमा लागून आहे। मुंबई शहर जिल्हा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिणेकडील भाग आहे, जो भारताच्या सर्वेयर जनरलनुसार 157 चौरस किमी क्षेत्र व्यापतो आणि 2011च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या 30,85,411 आहे। मुंबई जिल्ह्याची साक्षरता 89.2% आहे। मुंबई जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 832 आहे। हा मुंबई शहर जिल्ह्याचा मॅप आहे। आपण इथे बघू शकतो लाल डॉटने जो बाउंड्री केली आहे, हा संपूर्ण मुंबई शहर जिल्हा आहे। या जिल्ह्याचे तुम्हाला डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि इतर अधिकारी पण यांचे पण नाव माहिती असलं पाहिजे। मुंबई शहर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट संजय एल यादव आहेत। ॲडिशनल कलेक्टर काटक ढोंड आहेत। हे 2 तरी नाव तुम्हाला माहिती असायला पाहिजे। त्यानंतर मुंबई शहर जिल्ह्याचे काही डेमोग्राफिक डाटा आहे। त्यामध्ये टोटल नंबर ऑफ हाऊसहोल्डमध्ये 6,74,339 घरं आहेत। त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 30,85,411 आहे। त्यातील जे पुरुषांची संख्या आहे ते 18,22,174 आहे। महिलांची संख्या जी आहे ती 15,31,132 आहे। लिंग गुणोत्तर 832 आहे। लिटरसी रेट 89.2% आहे। पुरुषांचा लिटरसी रेट जो आहे, साक्षरता दर जो आहे तो 91.48% आहे आणि महिलांचा साक्षरता दर जो आहे तो 86.45% आहे। तर ही पण माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा आहे। 1920 मध्ये दक्षिण सेलसेट तालुक्यातील आणि उत्तर सेलसेट तालुक्यातील 84 गावे मिळून मुंबई उपनगर जिल्हा तयार करण्यात आला होता। मुंबई शहरातील म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 14 प्रभाग 14 वार्ड या जिल्ह्यामध्ये येत असतात आणि यांनाच पूर्व आणि पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की पूर्व नगरे, पश्चिम नगरे जे सहआयुक्त आहेत, जे आयुक्त आहेत त्यांची आपण माहिती बघितली होती, ते पण नाव तुम्ही लक्षात ठेवा। मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी हे तालुके येतात आणि याची एकूण लोकसंख्या 85,87,561 इतकी आहे। या जिल्ह्यामध्ये 100% नागरी लोकसंख्या राहत असते, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 370 स्क्वेअर किलोमीटर आहे। मिठी नदी ही येथील प्रमुख नदी आहे। तर हा नवी मुंबई जिल्ह्याचा मॅप दिलेला आहे। रेड लाईनमध्ये जे बाउंड्री केली आहे तो नवी मुंबई जिल्ह्याच्या मॅपची बाउंड्री आहे। तर याचा एरिया 370 स्क्वेअर किलोमीटर आहे। यामध्ये नंबर ऑफ रेव्हेन्यू डिव्हिजन 2 आहेत, 3 तालुके आहेत, रेव्हेन्यू मंडळ 3 आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1 आहे, BMC। त्यानंतर गावांची संख्या 87 आहे, 4 लोकसभा क्षेत्र आहेत आणि 26 विधानसभा क्षेत्र आहेत। ही पण माहिती लक्षात ठेवायची आहे। टोटल पॉप्युलेशन आता सध्या 93,56,962 आहे। त्यामध्ये पुरुषांची संख्या 50 लाख आहे, महिलांची संख्या 43 लाख आहे। लोकसंख्येची घनता 25,357 पर स्क्वेअर किलोमीटर आहे आणि सर्वात जास्त आहे, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे। साक्षरता दर 80.96% आहे। एकूण साक्षर लोक 75,75,485 आहेत। त्यातील पुरुषांची संख्या 42 लाख आहे आणि महिलांची संख्या 33 लाख आहे। या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत, कलेक्टर जे आहेत ते राजेंद्र क्षीरसागर आहेत, हा पण नाव लक्षात ठेवायचं आहे। यानंतरच्या भाग 8 मध्ये आपण मुंबई शहराचा स्थानिक इतिहास बघणार आहोत आणि त्यातीलच महत्त्वाचे जे समाजसुधारक आहेत मुंबई क्षेत्रातील त्यांची पण माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसिटी MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।